झुलाए ये पनघट नदिया किनारे ये आंगन इंदिया तू आना हवा के संग मुझको भी तू दिखाना अपने रंग तेरा मेरा गलियों में यूं फिरना फिर तेरा तो कोई तकना तक के नानी की गोदी में सोना परियों के देश जाके न आना ये मेरी है कहानी। चालले आता मस्त जायचंय बाबा आतमध्ये तर जायचंय. बघूया हे इयरपॉड्स आहे ना नेहमी असे हेल्मेट काढताना काढावे लागतात. काहीतरी सोल्युशन बघावं लागेल याचं. वा व्हिडिओ चालू आहे तरी गाणे पण चालू आहे. ऑलमोस्ट मी अशाच टायमाला आलेलो आहे की जेव्हा कोणीच नसेल कॉलेजमध्ये, म्हणजे म्हणतो ना स्टाफ ना स्टुडंट्स ना काही. केस तर खराब झालेच यार. शिट थोडं जाऊ द्या. बघू काय चालू आहे. थोडासा धाकधूक हो राहिला आहे. आणि स्टाफ भेटला तर मस्त व्हिडिओ पॉज करून देईल. हे काय एक सगळे चोळकीचे अकाउंट डिपार्टमेंटचे त्यांनी एक्झामच्या वेळेस इतका त्रास दिलेला आहे आम्हाला. हे असे एवढे थकल्यावाने का थकल्यावाने बोलून राहिले बाबा. वाईब आहे यार. परत इथेच लागलो असतो इंजिनिअरिंगला, पण इथे नाशिकमध्ये कम्प्युटरसाठी एवढा स्कोप नाही. IT हवंच ठीक म्हणून पुण्याला यावंच लागलं. इंजिनिअरिंगची बिल्डिंग. कॅरी ऑन भाई. ग्राउंड व्ह्यू जसं होतं तसं आहे.
सगळं जसं आहे तसं आहे, फक्त काही छोटे मोठे चेंजेस केले. तसं ते केले नसते तरी मस्तच दिसलं असतं. सगळीकडे हिरवळ डिप्लोमाची लाईफ ती डिप्लोमाची लाईफ होती. कॅफेऱ्या मारलाय ना खूप जास्त. आता क्लासरूम केले, अकाउंट सेक्शनला तर आहेच, जे सर आहे तेच आहे. मस्त झालं आहे. पण गणपतीची फ्रेम आल्या मस्त भाई. इथेच आम्ही भाई हा क्लासरूम आमचा होता. आत्ता नेमकं लॉक लावलं आहे, नाहीतर दाखवला असता. CM2 आम्हाला म्हणायचे विन ग्रुप पाडून दिले होते. लिन विन मॅक. मस्त यार. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल हे लावलं. द सिक्रेट ऑफ लाईफ इज नॉट एन्जॉयमेंट बट एज्युकेशन थ्रू एक्सपिरियन्स. भाई साहब बरंचसं मॉडिफाय केलं आहे. आधी इथे कुठेतरी एका ठिकाणी माझं नाव होतं, मी विसरून गेलो कुठे. बदलले असतील पण आता. बदलले असतील भाई, पण चांगलं तर केलं आहे. के वाघ यार. के वाघ पॉलिटेक्निक बिल्डिंगमध्ये तर आता जायचं आहे, खूप इच्छा आहे. एक एंट्री तो बनती आहे तुम्हाला भाई यार. कॉलेजचा एंट्रन्स पण असा आहे, सगळा हिरवागार मस्त ग्राउंड घेऊन. तिथे पुण्याला आहे यार, पण एवढं नाही वाटत पुण्याला. इथे ग्रेट आहे, ग्रेट. नीट लावा, हे करा ते करा. बसले. तो गाईज चलो निघूयात आता. बघ इथे वाळू का टाकून ठेवले तेच नाही कळत आहे. सटकायचे अजून चान्सेस जरा एक्स्ट्रीम लेवलचे. वाह के वागते के वागा. हे कुत्र सरक रे बाबा. धन्यवाद. आत्ता आतमधून गाडी नाही टाकू शकत, ते सिक्युरिटी गार्ड बोलायचे मला की आतून कसं काय टाकली एक्सेट्रा एक्सेट्रा. सो आपण असंच इकडून जाऊ, नंतर वगैरे टाकू एखाद दिवशी. परत येऊ. आता काय अजून एकदा दोनदा तर जाणं येणं होईलच इथून. हा एंट्रन्स आहे.
के वाघला येण्या जाण्याचा हाच रस्ता असायचा. इथूनच के वाघला या, इथूनच जा. इथे विरा इथे बाबा तेव्हा 3 वर्षापूर्वी पण असायचे. हेच बाबा असायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरनच ओळखलं. हा रस्ता तर फेवरेट होता. काही झालं इथेच फेऱ्या मारा. हे तर आपलं बिल्डिंग आहे काहीतरी समोर. ते कुत्रे असायचे, ते 1-2 नेहमी भुंकायचे यार. हाच रस्ता असायचा नेहमी, इथून या इथून जा. तेच म्हटलं, ते कोणतं तरी कुत्रा असायचं, ते भुंकलंच नाही का? अजून एक होतं मागे काय नाही. आणि हे त्या आजींचं शॉप, इथे आम्ही असायचो बसलेलो. समजत नाही आता काय करू काय नाही. ते काहीतरी ते हॉस्पिटल होतं. सुट्ट्या लागल्या आता, सो मुलं चालले घरी. भुजबळ आहे, पण तिकडे आता जाणं काही जात नाही. मला तिकडे जायची इच्छा पण नाही, सो जाणं कॅन्सल. हाच आपला केकेआरचा परिसर. पाणीपुरीवाला तो आता नवीन आला. इथे एक चाटवाला असायचा आधी. इकडे टर्फ अजून इथे यार आम्हाला मस्त चांगला स्टुडंट डिस्काउंट मिळायचा, चांगलावाला. यार हे बंद का करून टाकलं यार? इथे खाऊ गल्ली होती यार, इथे पिझ्झा वगैरे खायचो, एन्जॉय करायचो, मस्त होता. के वाघ्या परत ते दिवस आले पाहिजे भाई. जर पृथ्वी उलटी फिरवता आली ना तर मी फिरवून टाकेन. पृथ्वी उलटी फिरवेन. आणि वा मजा येऊन जाईल. चला शॉर्ट तर काढून झालेला आहे. परत आता इंस्टाला लाईव्ह जाऊ. झूला झुलाए ये पनघट नदिया किनारे ये आंगन निंदिया तू आना हवा के संग मुझको भी तू दिखा
दिखाना अपने रंग तेरा मेरा गलियों में यूं फिरना फिर तेरा तो कोई तकना तक के नानी की गोदी में सोना परियों के देश जाके ना